हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी श्रद्धाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज दीदीला स्कूलला नेऊन सोडण्यासाठी मी चालले आहे, कारण तिचे पप्पा थोडेसे बाहेर गेले त्याच्यामुळे. मग इथं आलो, दीदीला दुकान दिसलं. मग दुकान दिसल्याच्यानंतर मग लहान लेकरं तुम्हाला तर माहिती आहे कसे असतात. तर मग म्हणे मम्मी मला चॉकलेट घ्यायची. म्हटलं चल घे म्हटलं आता, कारण आज मी पहिल्यांदा तिला सोडायला आले होते त्याच्यामुळं म्हटलं नाही म्हटलं तर कसं हे होईल म्हटलं, त्याच्यामुळं तिला एक चॉकलेट घेऊन दिले. आणि मग तोपर्यंत तिची बस पण आली होती. मग बसमध्ये तिला बसवून दिलं आणि बाय केलं स्कूलला जाण्यासाठी. तर मग येत्या वेळेस इथं मस्तपैकी कढीपत्त्याचं झाड दिसलं. तर म्हटलं चला आपण थोडासा कढीपत्ता घेऊन जाऊ म्हटलं घरी, कारण वरण वगैरे किंवा भात केला जातो ना, तर त्याच्यात मग आपल्याला टाकायला कढीपत्ता पाहिजे. आणि मस्त होता, ताजा ताजा फ्रेश. आणि पानंसुद्धा त्याचे स्वच्छ होते, एकदम किडलेले काढलेले काहीच नव्हते. त्याच्यामुळं एक दोन डंग तोडूनच आणली, म्हणजे ढगशे. आणि मग घरी आल्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून, कारण माझी आंघोळ पण बाकी होती, मस्तपैकी आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाले. आणि जे राहिलेले कामं होते कपडे वगैरे धुणं, ते सर्व कामं आवरून घेतले. आणि मग थोडासा वेळ होता तिला यायला स्कूलमधून, तोपर्यंत म्हटलं चला आता जे आपलं किती दिवसापासून ठरवलेलं होतं, कारण तिचे मागच्या वर्षीचे काही बुक्स होते आणि ह्या नोटबुक पण होत्या, काही ड्रॉइंग बुक होत्या, तर त्या खूप अशा एका ठिकाणी जमा झालेल्या होत्या. किती मोठा गठ्ठा तयार झाला होता त्याचा. तर मग ते मला फेकून देणंसुद्धा योग्य वाटत नव्हतं आणि त्याचं काय करावं काही समजत पण नव्हतं. म्हटलं चला आज वेळ आहे थोडासा, तर मग त्याच्यातलं बघू म्हटलं आता काय आपल्याला तिला काय यूज केला जाईल आणि काय जे आहे जे तिला यूज केल्या जाणार नाही, असं मग काहीतरी त्याचं एक तर रद्दीवाल्याला दिला जाईल, नाही तर मग काहीतरी केलं जाईल त्याचं. तर इथे बघा, ते म्हणजे मी तुम्हाला ते मागं ड्रॉइंग दाखवलं ना, तर त्या तिने स्वतः हाताने बनवलेलं आहे. आणि तिचे पप्पासुद्धा खरंच खूप मस्त मस्त ड्रॉइंग काढतात. आणि तेच तिच्यात पण आलेलं आहे बऱ्यापैकी, कारण एवढ्या कमी वयात इतके छान छान ड्रॉइंग काढते ना, तर खरंच मला कधी कधी नवल वाटतं तिचं की इतकी छान छान ड्रॉइंग जमते म्हणून तिला. तर तिचे मी तुम्हाला काही ड्रॉइंग दाखवल्या. आणि मग मोठ्या ताई आलेल्या होत्या घरी, म्हणजे त्यांनासुद्धा थोडंसं बाहेर जायचं होतं, तर त्याच्यामुळे ते आलेले होते इथं राखीच्या कार्यक्रमासाठी. एका ठिकाणी जायचं होतं त्यांना राखेवरतं. तर त्या पण आलेल्या होत्या. मग त्यांच्यासोबत गप्पा मारत मारत माझं हे पण काम चालू होतं. आणि मग आमच्या दोघींच्या मस्तपैकी गप्पा मारत मारत माझं ते काम पण चालू होतं आणि त्यांच्यासोबत गप्पा मारणं पण चालू होतं. कारण त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आल्या होत्या, त्याच्यानंतर मग त्या आता आल्या आहे. तर त्यांना परत जायचं आहे, त्याच्यामुळे मग आमच्या दोघींच्या गप्पा पण मारणं चालू होत्या, हसी मजाक करणं, गप्पा करणं, त्याच्यात माझं काम पण चालू होतं. त्या माझ्या बाजूलाच बसलेल्या होत्या. आणि मग आम्ही ते माझं काम आणि गप्पा दोघींचं मस्त चालू होतं. किती वेळपर्यंत ते गेलं. मग परत आठवलं की अरे आपल्याला दीदीला आणायला जायचं आहे आता, कारण तिचा वेळ झालेला होता स्कूलमधून यायचा. त्यांना आहे ना हे जुनं राशन कार्ड सापडलं होतं. तर त्या म्हणत होत्या की हे आमच्याकडे होतं म्हणे संभाजीनगरला, मग तिथून इथं कसं आलं. म्हटलं काय माहिती, एखाद्या वेळेस दादा किंवा हे घेऊन आले असतील म्हटलं. आता आमचं त्याच्यावरच बोलणं चालू होतं. आणि मधातच माझ्या लहान दिराच्या मुली बसलेल्या होत्या इथं माझ्या शेजारी, त्या पण गप्पा करत होत्या माझ्यासोबत. आंटी हे काहून नाही, असं का बरे, याचं काय करणं आहे, असं त्यांचं बोलणं चालू होतं. मग त्यांच्यासोबत काही बोलणं, काही ताईसोबत बोलणं, असं करत करत माझं इथं काम ऑलमोस्ट संपत आलं होतं. कारण भरपूर होते ते बुक्स आणि ते, आणि त्याच्यातून एक एक निवडून काढायचं होतं की हे कोणतं तिला उपयोगात येईल आणि कोणतं नाही येणार. असं करत करत ते माझं चालू होतं त्यांच्यासोबत बोलून, आणि माझं काम पण चालू होतं.
आमचं दोघींचं चालू होतं गप्पा करत आणि ते बुक्स निवडणं ते. तर त्याच्यातच मग आठवलं, अरे म्हटलं दीदीला आणायचा पण वेळ झाला आहे म्हटलं आता, कारण तिची बस पण आली असेल. तर मग त्यांना म्हटलं थोडंसं थांबा म्हटलं तुम्ही इथंच, आणि मी लगेचच दीदीला घेऊन येते म्हटलं 2 मिनटात. तर मग मी तिला घेण्यासाठी बाहेर गेले, तिला आणण्यासाठी. कारण एकटीला यावं लागतं ना रोड ओलांडून, त्याच्यामुळे मग भीती वाटते एखाद्या वेळेस, किंवा एखाद्या म्हणजे गाड्या खूप चालू राहतात ना, त्याच्यामुळे मग तिला थोडंसं रोडवर घ्यायला जावं लागतं. तर इथे मी तिला बाहेर घ्यायला गेले होते. तर बघा ना कसा चेहरा पाडून घरी आलेली आहे. बॅगचं एवढं मोठं ओझं, एका हातात टिफिन बॅग, आणि ते कसं असं म्हणजे एवढूसा चेहरा करून घरी आलेली आहे. पण घरी आल्याच्या नंतर तिने बघितलं की अरे मोठी आंटी, मोठे अंकल आणि ते सगळे आलेले. ते एवढी खुश झाली, इतकी म्हणजे एवढी आनंदी झाली. तर बराच वेळ म्हणजे सायकल खेळणं, मोठ्या दादाची मुलगी, तिचं नाव प्राची आहे, मग तिच्यासोबत खेळणं, ते म्हणजे त्यांचं मग ते खेळणंच चालू होऊन गेलं. खूप खेळले तोपर्यंत. मग मी इकडं पण माझं काम पूर्ण करून घेतलं, आणि मग तर त्यांना परत जायचं होतं, त्याच्यामुळं मग त्यांना थोडेफार भाजीपाला होता शेतातला, तो तोडून वगैरे दिला. आणि त्यांनी काही बाजार करून आणलेला होता थोडासा. तर हे त्यांना नेऊन सोडायला गेलेले होते इथं जवळ सिल्लोडपर्यंत. मग त्यांना बाय केलं आणि घरात आले. तर बघते तर काय बापरे, एवढं रडणं चालू होतं ताईचं आमच्या, विचारायचंच काम नाही. कारण काय, तर मग ती गेलीच का बरं, मोठ्या दादाची मुलगी प्राची. त्यांचं दोघींचं खूप जमतं. तर तिला एवढं रडू येत होतं, एवढं रडू येत होतं, किती वेळपर्यंत तिला समजावण्यात गेलं की जाऊ दे बाळा, आता गेली आहे ना ती, तिची स्कूल आहे, तुझी स्कूल आहे, त्याच्यामुळं ती नाही राहू शकत. आता दिवाळीच्या सुट्ट्यात, एक तर दिवाळीच्या सुट्टीला येईल, नाहीतर मग उन्हाळ्याच्या आपण तिकडे जाऊ म्हटलं तिला भेटायला. असं समजावून तिला शांत केलं, आणि मग माझे राहिलेले कामं केले घरातले. तर झाडझूड साफसफाई करून झाल्याच्यानंतर मस्त पावसाने आज किती दिवसानंतर, जवळपास 20 दिवसानंतर पावसाने मस्त हजेरी लावली. मस्त रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता. चला तर मग ह्याच नोटवर मी आजचा हा ब्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल. थँक्यू.